चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण CS चा एक प्रॉब्लेम घेणार आहोत। इश्यू ऑफ शेअर्स आपण पाहिला होता। ज्यावेळेस शेअर्स इश्यू केले जातात त्याची जर्नल एंट्री कशी केली जाते। आता शेअर्सचे देखील दोन प्रकार, त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स दोन्ही इश्यू केले जातात आणि त्यांचं रिडम्पशन कसं केलं जातं, ठीक आहे। CRR अकाउंट तयार केलं जातं, कसं केलं जातं, त्याच्यामध्ये बॅलन्स कसं ट्रान्सफर केलं जातं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले। आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचंय, डिबेंचर्स आपण इश्यू करतोय त्याची देखील आपण काही जर्नल एंट्री पाहिलेली, एक व्हिडिओ देखील मी त्याचा टाकलेला आहे, तो पहा। आता पुढे जर गेलात तर त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो आणि तुम्हाला माहिती आहे डिबेंचरवर हा इंटरेस्ट असतो आणि शेअर्सवर काय असतो, डिव्हिडंड। ज्यावेळेस लोकांकडून आपण पैसे घेतो व्याजाने, आपली कंपनी पैसे घेते त्यावेळेस त्या पैशावर इंटरेस्ट पे करावा लागतो। मग तो इंटरेस्ट बँकेच्या आपल्या कंपनीच्या दृष्टीने एक प्रकारे लॉस आहे, इंटरेस्ट पे करणं, बरोबर आहे का। मग त्याची आपल्याला जर्नल एंट्री कशी करायची, डायरेक्ट आपण जर्नल एंट्री पाहू, त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते। ऑन इंटरेस्ट बिकम ड्यू, इंटरेस्ट जर ड्यू असेल, ड्यू म्हणजे त्याचं देणं बाकी असेल तर डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स। जो काय तुम्ही टॅक्स देणार आहे, समजा तिथं GST असेल, कोणता इन्कम टॅक्स असेल, वॉट एव्हर जो काय असेल तो त्याचा अकाउंट क्रेडिट होणार, ठीक आहे। आणि डिबेंचर होल्डरला काय पैसे जाणार, मला सांगा इंटरेस्ट हे कुणाचं इन्कम आहे, बँकेचं का कंपनीचं, हे सॉरी कंपनीचं का त्या होल्डरचं, डिबेंचर होल्डरचं आहे, बरोबर आहे। मग आपण जो काही इंटरेस्ट देणार आहेत तितका तर देणार आहेत, परंतु सगळ्या नाही देणार, त्याच्यावरचा टॅक्स जो काय आहे टॅक्स मायनस करून त्याला इंटरेस्ट मिळेल। समजा समथिंग त्याला 10,000 रुपये इंटरेस्टचे आहेत, 10,000 मधला समजा 1,000 टॅक्स असेल तर त्याला किती रुपये मिळतील, 9,000 रुपये मिळतील। मग अशी एंट्री करावी लागते। डिबेंचर इंटरेस्ट आपल्या दृष्टीने लॉस आहे म्हणून डेबिट साईडला, क्रेडिट कुणाला द्यायचा आहे, डिबेंचर होल्डरला एक द्यायचा आहे आणि टॅक्सला द्यायचा आहे, टॅक्स पेबल तिथे लिहावं लागतं, अकाउंट तयार करतात, ओके। आता ज्यावेळेस ऑन पेमेंट ऑफ इंटरेस्ट ड्यू डिबेंचर होल्डर, ज्यावेळेस डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट ड्यू असतो, ठीक आहे, पेमेंट केला असेल, सॉरी जो काय ड्यू असेल त्याचं जर पेमेंट केलं असेल तर काय एंट्री होणार, बँकेतून पैसे जाणार, बँक अकाउंट क्रेडिट आणि डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट। डेबिट द रिसिव्हर, अमाऊंट किती, 10,000 नाही 9,000 रुपये, कारण 1,000 आपण टॅक्सला दिले, समजते का। आपण इथं 10,000 घेतले होते डेबिटला, याच्या क्रेडिटला 1,000 आणि इथं 9,000 होते, म्हणजे इथं 9,000ची एंट्री होणार, समजते का। आता इंटरेस्ट पेमेंट केल्याची एंट्री, टॅक्स पे केल्याची एंट्री काय होणार, इन्कम टॅक्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, इथे 1,000, समजलं का। ही जी कंबाईन जर गेली तर काय होणार, इथं बँक अकाउंट 10,000 ने क्रेडिट होणार, हे डिबेंचर होल्डर डेबिट आणि टॅक्स डेबिट होणार, टॅक्स पेबल, समजलं का। त्याच्यानंतर आता जो काही डिबेंचरचा इंटरेस्ट आहे तो आपल्या दृष्टीने लॉस आहे, मग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करावं लागले ॲट द एंड ऑफ इयर, बरोबर आहे का। म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला डिबेंचर इंटरेस्ट ट्रान्सफर केला आणि डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट हे क्लोज झालं, समजलं का। आता पुढे जर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिला, इथं तुम्हाला अमाऊंट वाईज आणखी समजेल तेच, पण इथं अमाऊंट वाईज बघा काय दिलं इथे, एम लिमिटेड हॅज इशू ₹5,10,000 डिबेंचर ऑन विच इंटरेस्ट वॉज पेबल हाफ इयरली ऑन 30th September and 31st March. Show the necessary journal entry relating to debenture interest for the year ended 31st March 2022. Assuming that all money were duly paid by the company, tax deducted at source is 10%. समजतंय का, प्रॉब्लेम समजला का। काय सांगितलंय, 5 लाखाचे आपण डिबेंचर इश्यू केले होते, 10% डिबेंचर असं त्या डिबेंचरचं नाव आहे, म्हणजे 10% इंटरेस्ट त्याला द्यावा लागेल वार्षिक। तो कधी कधी द्यायचा, 30 सप्टेंबरला एक द्या आणि 31 मार्चला एक द्या असं सांगतात, हाफ इयरली, बरोबर आहे का नाही, म्हणजे वर्षातून 2 वेळेस 6-6 महिन्याला। आणि जे काही एंट्री बनन इंटरेस्ट पेबलची ती करा एंट्री, आलं लक्षात। आणि टॅक्सचा रेट किती सांगितला इथं, 10%, जो काही तुम्ही इंटरेस्ट देणार आहे त्याच्यावर 10% टॅक्स काढावा लागेल, ओके काढू। आता पहिली एंट्री काय होईल बा, डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट आपण पाहिलं होतं, ते किती होणार डिबेंचर इंटरेस्ट, मला सांगा 5 लाख रुपये आहेत, 5 लाखाच्या किती पर्सेंट, 10% किती होतात सांगा बरं, 5 लाखाच्या 10% 50,000, पण इथं काय सांगितलं हाफ इयरली 25,000, ठीक आहे। 30 सप्टेंबरला 25,000 आणि 31 मार्चला 25,000 देणार, ठीक आहे।
म्हणजे डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट किती देणार आहे तुम्ही, इंटरेस्ट 25,000 देणार आहेत. इन्कम टॅक्स पेबल, मग आता त्याच्यावर टॅक्स किती 10% इथं सांगितलं आहे, काढा 10%, 2,500, 25 वर 10% 2,500. नरेशन काय येणार, बिंग इंटरेस्ट ड्यू ऑन 5 लाख 10% डिबेंचर फॉर 6 months अँड इन्कम टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स देअर ऑन ॲट द रेट 10%. समजलं का, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता 30 सप्टेंबरलाच तीच काय होणार, आता तुम्हाला त्याची पेमेंट करायची, तिथं ड्यू लावून ठेवला ना आपण, इतके द्यायचे तास असं करायचं, ओके झालं सगळं. 30 सप्टेंबरला ॲक्च्युअल पेमेंटची वेळ येते, त्यावेळी डिबेंचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. बँकेतून पैसे जाणार, किती जाणार, 22,500, कारण ते आपल्याला इंटरेस्ट 2,500 जो आहे टॅक्स त्याच्यावरचा, तो टॅक्स मिळेल का, टॅक्स गव्हर्नमेंटला मिळेल ना, आणि जी काही निव्वळ अमाऊंट असेल ती डिबेंचर होल्डरला मिळेल. समजलं का, इन्कम टॅक्सला 2,500 मिळतील. समजलं का, ठीक आहे. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ड्यू टू आपण डिबेंचर होल्डर म्हणू शकतो. आणि डिपॉझिट ऑफ इन्कम टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स फ्रॉम डिबेंचर, किंवा कॅल्क्युलेट 10% टॅक्स ऑन डिबेंचर इंटरेस्ट, असं देखील तुम्ही म्हणू शकता. नरेशन तुमच्या मनाप्रमाणे लिहू शकता. ठीक आहे. आता 31 मार्चला सेम ती सिच्युएशन, फक्त आता तारीख चेंज झाली, सेम तेच आहे. पहा, डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इन्कम टॅक्स पेबल अकाउंट आणि डिबेंचर होल्डर अकाउंट. डिबेंचर इंटरेस्ट डेबिट लॉस आहे म्हणून डेबिट, इन्कम टॅक्सला द्यायचा आणि डिबेंचर होल्डरला द्यायचा, दोघांना द्यायचा म्हणून त्या दोघांचा अकाउंट क्रेडिट. इथं ड्यू लावलाय आपण, इथं ड्यू शब्द आला पाहिजे, महत्वाचा शब्द ड्यू, बरोबर आहे का. त्याच्यानंतर आता ज्यावेळी पेमेंट वेळ येते त्यावेळी डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पैसे गेले. ठीक आहे. इन्कम टॅक्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. समजलं का दोन्ही. हां, आणि आता शेवटी काय करायचं, जो काय प्रॉफिट किंवा लॉस असेल, लॉसच असतो ना, तो प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिबेंचर इंटरेस्ट ट्रान्सफर करायचा 50,000, 2 वर्ष म्हणजे 6 महिन्याचा, 2 वेळेसचा एकदाच, कारण की आपण 31 मार्चला अकाउंट क्लोज करतो ना, आणि त्यावेळेस तुम्हाला मग ते प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करावं लागतं फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी. समजलं का, अशा प्रकारे. ह्याच्यामध्ये अवघड नाही, हे इंटरेस्ट काय अवघड नाही, पुढं थोडं अवघड आहे, बघू आपण. आता पहा, इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू, आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आता आउटस्टँडिंग इंटरेस्ट बट इंटरेस्ट ॲक्रूड बट नॉट ड्यू. ठीक आहे. आता इंटरेस्ट काय ॲक्रूड म्हणजे देणं बाकी असेल आणि तो ड्यू लावून ठेवला आपण, तिची एंट्री कशी होती, आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट काय झाला आहे आपल्याला, ॲक्रूड आहे, देणं बाकी, परंतु नॉट ड्यू आहे, तो ड्यूही लावला नाही. ठीक आहे. हे दोन्हींची आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रीवरून समजून डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. समजलं का. क्रेडिट द गिवर म्हणजे क्रेडिटर असतो तो. आता डिबेंचर इंटरेस्ट तुमचा लॉस आहे म्हणून डेबिटला, आउटस्टँडिंग म्हणजे तुमची लायबिलिटी ती आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट. इथं तुम्ही काय केलेलं आहे, ड्यू लावला. ठीक आहे. आणि इथं पहा, डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ॲक्रूड डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट. ठीक आहे. ही अशी एंट्री होते, अशा प्रकारे. समजलं का, म्हणजे दोन्ही लायबिलिटी साईडलाच येणार, तुम्ही ड्यू लावला तरी तिथंच आणि नाही लावला तरी. परंतु कसं आहे, कारण त्याचं पेमेंट तुम्हाला सुटणार नाही, पेमेंट करावंच लागतं. 10% त्याचं जे काय पेमेंट असेल इंटरेस्ट तो करावा लागतो. आता टर्म्स ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर. आता ज्यावेळेस इश्यू ऑफ डिबेंचर केला जातो, इश्यू ऑफ डिबेंचर करून आपण त्याचं रिडम्पशन पण करतो, त्यावेळेस ती सिच्युएशन कशी केली जाते, ज्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने इश्यू करता आणि रिडम्पशन कोणत्या पद्धतीने करता त्याची तर माहिती दिली. तुम्ही 3 पद्धतीने इश्यू करू शकता. कोणकोणत्या मेथड, ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट. आणि पेमेंट करताना तुम्ही डिस्काउंटनी नाही करू शकत, ॲट पार आणि ॲट प्रीमियम. आलं लक्षात. नाहीतर असं का, मला तू काय कर 10,000 रुपये दे आणि मी तुला 9,000 रुपये देतो परत, असं असतं का नाही. त्याच्यामुळं ॲट प्रीमियमने किंवा त्याच पैशाने, तितक्या पैशाने. आलं लक्षात. पहा, इश्यू ॲट पार अँड रिडम्पशन किंवा रिडीमेबल ॲट पार. तुम्ही काय केलंय, समजा ॲट पार म्हणजे 100 रुपये आपण किंमत गृहीत धरू, प्रत्येक तुमच्या लक्षात येईल. 100 रुपयाला आपण डिबेंचर इश्यू केला, बरोबर आहे, आणि 100 रुपयाचीच परतफेड केली. समजलं का. इश्यूड ॲट डिस्काउंट, 100 रुपयाचं डिबेंचर तुम्ही 90 रुपयाने इश्यू केला. 100 किंमत आहे ओरिजिनल, इश्यू कितीने केला, 90 रुपयाने, म्हणजे डिस्काउंटने इश्यू केला. आणि रिडम्पशन ॲट पार केला आणि त्याचं रिडम्पशन 100 रुपयाप्रमाणे केलं. म्हणजे लोकांकडून 90 रुपये घ्यायचे आणि त्याला 100 रुपये द्यायचे, असा प्रकार झाला. समजलं का. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, पहा, इश्यू ॲट प्रीमियम अँड रिडीमेबल ॲट पार. पहा, इश्यू काय केला, ॲट प्रीमियम, म्हणजे प्रीमियम 100 रुपयाचा डिबेंचर कितीला इश्यू केला, 110ला इश्यू केला.
आणि त्याला पेमेंट करताना 100च दिले. आलं लक्षात. म्हणजे ॲट कुठे गेलं ते प्रीमियमने इश्यू केला आणि पारनी रिडीमेबल केला. समजलं का. त्याच्यानंतर इश्यू ॲट पार आणि रिडीमेबल ॲट प्रीमियम. 100 रुपयाला इश्यू केला, 100 रुपयाला इश्यू केला आणि रिडीमेबल कितीला केला 110ला जास्तीने. समजलं का. इश्यू ॲट डिस्काउंट, डिस्काउंटने इश्यू केला 90ला इश्यू केला, 100चा 90ला इश्यू केला. बरोबर आहे का. आणि रिडीमेबल कितीला केला 110ला. समजतंय का. होय भाऊ लक्षात येत आहे ना. हां त्याच्यानंतर इश्यू ॲट प्रीमियम 110ला इश्यू केला आणि रिडीमेबल कितीला केला 110लाच किंवा समथिंग. आलं लक्षात. कमी जास्त असू शकते 110, 105, 120 जे काय असेल ते. म्हणजे जास्त पैशानेच इश्यू केला आणि जास्त पैशानेच पेमेंट केलं. पण लक्षात ठेवा आपण इश्यू करताना जे काय प्रीमियम अकाउंट तयार करतो सिक्युरिटी प्रीमियम त्याचं बॅलन्स पेमेंट करताना रिडीमेबल करताना ते बॅलन्स वापरत नाहीत. हे लक्षात ठेवा पुढे तुम्हाला कळून जाईल. हां आता इथं परत तीच ट्रान्झॅक्शन दिले इश्यू ॲट पार आणि रिडीमेबल ॲट प्रीमियम. काय एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. आता इथं आपण एक उदाहरण 100 रुपयाचं उदाहरण घेऊन तुम्हाला 100 रुपये पैसे आले आणि 100 रुपये तो क्रेडिटर झाला. बरोबर आहे का नाही. म्हणजे ॲट पार दोन्ही इश्यू आणि रिडीमेबल. आलं लक्षात. त्याच्यानंतर ॲट डिस्काउंटने इश्यू आणि रिडीमेबल पारने. ठीक आहे. मग काय होणार बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट आणि इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट. इश्यू करताना तुम्ही डिस्काउंटने केला म्हणून डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट हे अकाउंट तयार झालं. समजलं का. पेमेंट करताना की आता कोणतं अकाउंट क्रेडिट होणार चल बस इथं डिबेंचर अकाउंट क्रेडिट होणार. डिबेंचर अकाउंट काय होणार क्रेडिट होणार. समजलं का. मला सांगा इथं बँकेमध्ये किती रुपये येणार इथं 90 डिस्काउंटने केला आहे ना. आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचरला किती येणार 10 रुपये आणि डिबेंचरला किती 100 रुपये. आलं लक्षात. तितकेच पैसे जाणार 100 रुपये त्याला जाणार. मग लॉस आपला झाला. समजलं का. त्याच्यानंतर पहा इश्यू ॲट प्रीमियम. इश्यू ॲट प्रीमियम म्हणजे तुम्ही प्रीमियमने इश्यू केला तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळाले तर 110 लिहून देऊ का मी काय गरज नाही काही. समजतंय ना. इथे बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळाले 110 डिबेंचर अकाउंटला किती गेले इथे प्रीमियमने इश्यू केलाय तुम्ही. इश्यू कशाने केलाय प्रीमियमने केलाय म्हणजे प्रीमियमचे पैसे मिळाले असतील ना बँकेमध्ये. बँकेत मिळाले 110 डेबिटला. डिबेंचर अकाउंटला किती जातील 100 जातील. प्रीमियम अकाउंटला सिक्युरिटी प्रीमियमला 10 रुपये जातील. समजतंय का. समजलं सांगा आणखी. इश्यू ॲट पार इश्यू ॲट पारने केला बँकला 100 रुपये मिळाले. लक्ष द्या लक्ष दिलं का समजतं सगळं. ठीक आहे. इश्यू ॲट पार 100 रुपयाला लक्ष दे वैभव इथं दिसतंय ना तिथं काय बघण्याची गरज नाही. इश्यू ॲट पार बँक अकाउंट डेबिट होणार 100 रुपयाने बँकेत 100 रुपये आले पारने म्हणजे बरोबरने आले पैसे. रिडीमेबल करताना प्रीमियमने केलं. मला सांगा आता इथं लॉस झाला का नाही. मग लॉस डेबिट साईडला घेतात तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचे पहा लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट. आणि इथं आपण काय केला हा डिस्काउंट दिला होता. हा डिस्काउंट कधीचा आहे तुम्ही इश्यू करताना इथं डिस्काउंट दिला होता 10 रुपये. बरोबर आहे का नाही. पण इथं तुम्ही पेमेंट करताना एक्स्ट्रा पे करतायत. घेताना 100च घेतले तुम्हाला इथं किती मिळाले बँक अकाउंटच्या डेबिटला 100च मिळाले. 110 मिळालेत का पण तुम्हाला 110 द्यायचेत. म्हणून इथं लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 10 रुपये. समजलं का. ते लॉस झाला. आणि पेमेंट करताना पहा डिबेंचर अकाउंट. ठीक आहे. डिबेंचर अकाउंटला किती जातील सांगा बरं 100च जाणार. बरोबर आहे. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंटला किती जातील 10 रुपये जातील. समजले का. हो म्हणजे बँकेतून पैसे जाणार. आलं लक्षात. फक्त सध्या आपण ड्यू लावून ठेवतो इथं. हो डिबेंचर अकाउंट टू बँक अकाउंट. हां हो ते क्रेडिट कसं होईल लॉस कुठून भरून निघाला का आपला नाही. ते लॉसच राहिला ना. लॉस कसं होईल जितके त्याला पैसे द्यायचे तेवढे क्रेडिटला. आता क्रेडिट करताना काय करता येईल मग आता ह्याची एंट्री करायची समजा ह्याचीच करायची. काय होणार डिबेंचर अकाउंट डेबिट प्रीमियम त्याच्यासोबत जाणार. ठीक आहे. ते डेबिट होणार टू बँक अकाउंट किती 110 रुपये जाणार. हां मग म्हणजे त्याला त्याच्याकडून 100 रुपये मिळाले तुम्ही 110 पे केले त्याला. हां
सांगावं लागतं ते, कारण आपण लॉसला घेतले ना 10 रुपये. आलं लक्षात. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जाणार ते शेवटी. समजलं का. आता इश्यू ॲट डिस्काउंट अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम. डिस्काउंटने इश्यू केला. आता इथं मला सांगा 100 रुपयाचा आपला डिबेंचर आहे, इश्यू कितीला केला 90 रुपयाला, तिथं 10 रुपये लॉस झाला. आणि पेमेंट कितीनं केलं त्याचा रिडीमेबल कसा केला करायचा आहे आपल्याला 110 ने. 100 रुपयाची मूळ किंमत 100 आहे, 90 रुपयाला तुम्ही खरेदी करताय, बरोबर आहे का नाही, आणि त्याची 110 परत करताय, म्हणजे एकंदरीत तुमचा लॉस किती 20 रुपये लॉस आहे. पण ते 20 एकदाच लिहिता येत नाही, वेगवेगळे अकाउंट करावं लागतात त्याची. आलं लक्षात. बघा तुम्हाला लक्षात येईल. बँक अकाउंट डेबिट किती रुपये आले 90. डिस्काउंट आणि इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट 10 रुपये, बरोबर आहे का. लॉस आणि इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट हे 10. ठीक आहे. इथं त्यांचं हे बदलू शकतो बरं, कारण किती प्रीमियम तुम्ही 5% करता का 10% करता का 15% करता. इश्यू तुम्ही 10% केलं का 5% केलं का 15, ते त्याच्यामुळं अमाऊंट चेंज होऊ शकते. फक्त इथे एक्झाम्पलसाठी तुम्हाला 10 दिलं. ठीक आहे. हे इथं 10 आले, इथे 10, बरोबर आहे का नाही. हा लॉस आहे. मग डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट म्हणलं ना, हा पण इश्यू करताना दिलेला डिस्काउंट आहे. आणि लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर म्हटलं ना, तर आपण एक्स्ट्रा पेमेंट करतोय असं त्याचा अर्थ होतो. दोन्ही पण लॉसच आहेत एक प्रकारे, दोन्ही पण कसे आहेत लॉस आहेत. डिस्काउंट पण लॉस आहे आणि हा लॉस पण लॉस आहे. समजलं काय. दोन्ही डेबिटला येणार. पेमेंट करताना पहा डिबेंचर अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. डिबेंचर कितीने क्रेडिट होणार सांगा बरं इथं. कितीने होईल 100नीच होणार, बरोबर आहे. डिबेंचर अकाउंट 100नी क्रेडिट होणार. आणि प्रीमियम ऑन रिडेम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट कितीने होणार क्रेडिट 90नी. 10 होणार ना. थांब हे लिहून दाखवतो, एवढी तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा ड्यूचीच आहे ना एंट्री, ड्यूचीच एंट्री पूर्ण. पहा तुम्हाला इथे मिळाले 100 रुपये, बरोबर आहे. डिस्काउंट इश्यू करतानाचा डिस्काउंट आहे हा. ठीक आहे. आणि हा लॉस म्हणजे प्रीमियम तुम्ही पेमेंट करताना देणार आहेत पुढं. आलं लक्षात. म्हणून तो एक हे झाला. आता मला सांगा, सॉरी हे चुकलं इथं 90 लिहिलं पाहिजे होतं. ठीक आहे. हे 90. ठीक आहे. 90च पैसे आलेत, कारण इश्यू करताना 100चा तुम्ही 10 रुपयाने डिस्काउंट दिलाय, म्हणजे 90 रुपये तुमचे आले. 10 रुपये इथलचा डिस्काउंट झाला आणि ह्याचा 10 रुपये पेमेंटचा आहे, एक्स्ट्रा पेमेंट करताय तुम्ही, असं लक्ष दे. त्याच्यानंतर डिबेंचर क्रेडिट साईडला किती जाणार 100 रुपये, आणि इथं क्रेडिटला किती जाणार 10 रुपये. झाले का नाही 110 आणि 110. टॅली झालं पाहिजे. अशा प्रकारे टॅली होतं. समजलं का. ही एंट्री पेमेंट करताना. आता पेमेंट तुमचा डिबेंचर किती आहे 100 रुपये द्यायचे. ठीक आहे. आणि त्याच्यावर प्रीमियम देखील हा द्यायचा आहे. मग काय होणार डिबेंचर अकाउंट डेबिट आणि हे प्रीमियम ऑन. ठीक आहे. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट. ठीक आहे. हे दोन्ही डेबिट होणार. DR हे 100 रुपये आणि हे 10 रुपये. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर 2 टू बँक अकाउंट. कोणता लॉस बँकेतून किती जाणार 110 जाणार. लॉस दाखवला ना आपण. पहा ना इथं लॉस किती आहे. बँकेत तुम्हाला किती मिळाले होते 90 रुपये मिळाले होते आणि तुम्ही पेमेंट किती करताय 110चं, म्हणजे लॉस 20 रुपये दाखवला ना. इथं लॉस हा 20 आहे ना, हा 10 20 आहे, 10 20 आहे, लॉस 20 आहे. समजलं का. नाही अरे ह्याचा लॉस ना, ऐका ना, हा लॉस इश्यू करतानाच आहे, हा तुम्हाला डिस्काउंट म्हणून दाखवावा लागतो. आणि हा लॉस तुम्ही रिडीमेबल करताना एक्स्ट्रा पेमेंट केलेलं आहे. ठीक आहे. त्याचा लॉस आहे हा लॉस ह्याच्यामध्ये पकडला जातो, म्हणजे ह्याला 100चा केला जातो भाग, आणि तो एक्स्ट्रा 10 देतोय म्हणून आपण तो एक्स्ट्रा प्रीमियम त्याच्यावर देतोय, बोनस म्हणून त्याला आपण 10 रुपये एक्स्ट्रा देतोय. समजलं का. मग समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि तिथं दुकानात काय केलं की 100 रुपयाचा कापड आहे, तुम्हाला 100 रुपयाचा कापड दिला जातो, त्याच्यासोबत दुसरा एक काहीतरी गिफ्ट दिलं जातं. तसं हे गिफ्ट म्हणून आहे 10 रुपये. समजलं का. एक्स्ट्राचे काय आहेत गिफ्ट म्हणून. समजतंय. तुमचा आता 100 रुपयाची एखादी तुम्ही वस्तू घेतायत, तिची किंमत तुम्हाला तिथं 90लाच दिली, त्याची फिक्स प्राईस काय आहे
₹100 त्याच्यावर ₹100 लिहिलेले आहेत, बरोबर आहे का? आणि ती तुम्हाला 90ला दिली आणि तुमच्याकडून ₹90 घेतले आणि तुम्हाला काय केलंय त्या व्यक्तीने ₹10 आणखीन वरून एखादं गिफ्ट काहीतरी दिले, समजा काही म्हणा एखादा प्रोडक्ट दिलाय, बरोबर आहे का, ₹10, तर मग मला सांगा तुमचा फायदा किती झाला? ₹20 झाला ना, कारण ₹10 तिथं डिस्काउंट म्हणजे त्या शेअर होल्डरच्या दृष्टीने, बरोबर आहे का? आणि त्या दुकानदाराचा लॉस किती झाला? ₹20 झाला ना. एक तर डिस्काउंट दिला त्या किमतीवर आणि एक्स्ट्रा ती एक वस्तू एक तुम्हाला ₹10 दिली, म्हणजे एकंदरीत ₹20 त्या दुकानदाराचा लॉस झाला. म्हणजे या कंपनीचा एकंदरीत ₹20 लॉस आहे. आपण दाखवला ना 10 20, म्हणजे कापडावरचा डिस्काउंट म्हणून तो त्या डिस्काउंटच्या तिथे ₹10 लिहिल आणि ते एक्स्ट्रा तुम्हाला ₹10 वस्तू दिलेली त्याचं वेगळं अकाउंट तयार करेल. असंच ते वेगवेगळं केलं, एकत्र काय केलं नाही त्याच्यामुळं. कारण हा डिस्काउंट इश्यू करतानाचा आहे ना, हा लॉस त्याचं रिडीमेबल करतानाचा लॉस आहे प्रीमियमचा. आलं लक्षात? तसे 2 अकाउंट तयार केले जातात. त्याच्यानंतर पहा, इश्यू ॲट प्रीमियम अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम. आता प्रीमियमनीच काय केलेलं आहे, आता ही देखील महत्त्वाची तितकी, प्रीमियमनी इश्यू केला, ठीक आहे, 110 इश्यू केला आणि पेमेंट करताना देखील 110नीच पेमेंट केलं आहे, पण याचे अकाउंट वेगळे तयार केले जातात. बघा तुमच्या लक्षात येईल. बँक अकाउंट डेबिट, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट. आता मला सांगा इथं लॉस नाव आल्यास हा कोणता लॉस आहे? इश्यू करतानाचा लॉस आहे का रिडीमेबल करताना? रिडीमेबल करताना जिथं लॉस नाव आलं ना तर रिडीमेबल करतानाचा लॉस आहे, कारण तुम्ही ₹10 एक्स्ट्रा देत आहेत, तो ₹10 लॉस दाखवावा लागेल ना तुम्हाला. आलं लक्षात? इथं तुम्हाला 110 आलेत, पहा इथं तुम्हाला आलेत 110, इथे लिहून दाखवतो तुम्हाला. इथं तुम्हाला किती आलेत? 110, म्हणजे ₹10 प्रीमियम ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, ठीक आहे. हा लॉस तुम्हाला पेमेंट करतानाच आहे, बरोबर आहे. मग आता डिबेंचरच्या क्रेडिटला किती जातील सांगा बरं? 90 100 का 110? 100 जाणार, बरोबर आहे. 100 जाणार डिबेंचरच्या क्रेडिटला, 100चा डिबेंचर आहे. पहा, प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट. आपल्याला आता हे प्रीमियम द्यायचे रिडीमेबल करताना, रिडम्पशन करताना किंवा रिडीमेबल करताना प्रीमियम ₹10 द्यायचा आहे. त्याचा अकाउंट इथं आपण डेबिट करून ठेवलं आहे आधीच, इथं ₹10 येणार. आलं लक्षात? आणि सिक्युरिटी प्रीमियम रिझर्व्ह अकाउंट हे ₹10, कारण इथं ₹10 एक्स्ट्रा आलेले, समजलं का? इथं 120 आणि इथं 120 झाली का एंट्री? समजलं का एंट्री झाली? आता मला सांगा हे सिक्युरिटी प्रीमियमची अमाऊंट आहे ना, ही अमाऊंट तुम्ही म्हणताल की मग इथं ₹10 एक्स्ट्रा आपल्याला मिळाले होते, मग रिडीमेबल करताना हेच 110 वापरायचे ना. हे सिक्युरिटी प्रीमियमचे आहेत, नावातच काय सिक्युरिटी, ती आपण सिक्युरिटीसाठी घेतो ती अमाऊंट. मग सिक्युरिटीसाठी अमाऊंट घेतलेली पेमेंट करताना कसं वापरताल? तुमच्या सुरक्षिततेसाठी ना. याचं वेगळं अकाउंट तयार केलं जातं. तुम्हाला रिडीमेबल करायचे ना अमाऊंट, त्याचं वेगळं अकाउंट तयार केलं जातं. समजलं का? इथे तेच सांगितलंय त्यांनी, प्रीमियम करताना तुम्ही ते अमाऊंट वापरू शकत नाही. वाचा तुम्ही ते, लक्षात येईल. त्याच्यानंतर पहा, आता जर्नल एंट्री जर केली तर इश्यू ऑफ 12% 1 लाख डिबेंचर्स ऑफ ₹100 इच, ठीक आहे. 12% डिबेंचरचं नाव आहे आणि ते 1 लाख डिबेंचर आपण इश्यू केलेत आणि त्याची आता इथे एंट्री करायची आहे. त्याची एंट्री आपल्याला इथं करायची. प्रत्यक्षात जे आपण वर पाहिलंय ना तेच आता इथं अमाऊंटमध्ये, ठीक आहे. तरी एकदा बघू पहा. ॲट पारने काय केलेलं आहे? इश्यू केला. रिडीमेबल ॲट पार, दोन्ही ॲट पार आहे, दोन्ही ॲट पार 100ला घेतला, 100ला पेमेंट केलं. मग त्याची डायरेक्ट एंट्री काय होणार? बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. समजलं का? बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट, त्याची डायरेक्ट तशी एंट्री होणार पहिली. कारण प्रीमियमने घेतला, प्रीमियम वगैरे ह्याच्यामध्ये काहीच नाही. पारने घेतला, पारने दिला, हे लक्ष द्या. आता दुसरी एंट्री काय बा, लक्षात येते का? तुम्ही उशिरा आलात, तुमच्या यायचं नाही लक्षात का? समजते? लवकर यावं लागतं त्यासाठी. बुडवू नका क्लास, तुमच्यासाठी चालू सगळं, ठीक आहे. आता इथून पुढं तरी लक्ष द्या. ॲट 10% डिस्काउंट किती आहे? 10%. आणि रिडीमेबल कितने करायचे आहेत? पारने. मग काय एंट्री होणार? जसं तू वर करून दाखवली, फक्त आता इथं तुम्हाला कॅल्क्युलेट कसं करावं लागलं? अमाऊंटमध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. आलं लक्षात? बघा इथं तेच कॅल्क्युलेट केलं आहे. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट, ठीक आहे. बँक अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन डिबेंचर अकाउंट अँड डिबेंचर्स अकाउंट 10,000. आता मला सांगा बरं, इथं 10,000
ते 10,000 अमाऊंट आहे आणि इथं तर 1 लाखाची तर डिबेंचर्स आहेत आणि एकाची किंमत आहे किती 100 रुपये. मग असं कसं काय झालं असेल. कॅल्क्युलेशन केलं इतकी पहा 1 लाखाचे डिबेंचर्स आहेत. पहा 1 लाखाचे डिबेंचर्स आहेत बरोबर आहे का नाही. आणि इंटू 1 कितीचा आहे 100चा. म्हणजे 1 लाखला 1 लाख जर आपण असे लिहिले तर डबल झिरो फक्त वाढतात. म्हणजे इथं 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 किती रुपये झाले ते 1 कोटी रुपये झाले का 1,000 कोटी 1 करोड रुपये झाले. हां 1 कोटी समजलं का. मला सांगा मग 1 कोटी रुपये तिथं लिहिला पाहिजे होते. किती लिहिलेत सांगा. 10,000 लिहिलेत. ठीक आहे 10,000. मला सांगा 10,000ला किती झिरो आहेत 4. 1 2 3 4. मग 3 झिरो कट केलेत त्यांनी. 3 झिरो कट केले कारण अमाऊंट मोठी होते म्हणून त्यांनी 3 झिरो कट केले. आणि वर्क इन्स्ट्रक्शन काय आहे त्यांचं बघा. पहा इन 000 ही जी अमाऊंट आहे ना सगळी 000 एक्स्ट्रा आहेत त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितले तिथं. समजलं का. काय वेळेस काय करतात की ही जी अमाऊंट आहे ती करोडमध्ये आहे कारण इतके मोठे झिरो लिहिलं का त्याच्यातच पान घालवायचे का पूर्ण. त्याच्यामुळे तसंच लक्षात ठेवा कंपनी जे अकाउंट असतात ना ते इन करोड वगैरे असतात. मग तिथे तुम्हाला 13 रुपये 12 रुपये दिसतील पण ते 13 रुपये 12 रुपये नसतात. 13 करोड 12 करोड असे रुपये असतात. समजलं का. मग तसाच प्रकार आहे हा देखील. 000 इथे जोडायचे 1 करोड रुपये होतात आणि हे देखील 1 करोड. समजलं का. बँक अकाउंट डेबिट डिबेंचर अकाउंट पहा बँक अकाउंट डेबिट डिबेंचर ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट आणि 12% डिबेंचर अकाउंट क्रेडिट. इथं डिस्काउंटने आपण इश्यू केला होता. 12% डिबेंचर इश्यू केले होते 10% डिस्काउंटने. ठीक आहे म्हणजे तुम्हाला 90 रुपये मिळाले होते 9,000 रुपये मिळाले होते आणि 1,000 रुपये त्याच्यावरचा डिस्काउंट. आणि इथं पेमेंट करताना काय होणार 1,000 नंतर पेमेंट होणार. समजलं का. वोट मोडू नका. हा पुढं आता पहा हे काय झालेलं आहे बँक अकाउंट डेबिट डिबेंचर अकाउंट डेबिट आणि सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट क्रेडिट. म्हणजे ॲट पारने काय झालेलं आहे लक्षात ठेवा. ते तुमच्या पुस्तकात बघा वाटलं तर ॲट पारने इश्यू झाला. इश्यू कितीने झाला ॲट पारने. पेमेंट करताना ठीक आहे सॉरी प्रीमियमनी इश्यू झालेला आहे. इश्यू कशाने झालेला आहे प्रीमियमनी. आणि पेमेंट करताना पारने प्रीमियमनी आणि पेमेंट करताना ॲट पारने बरोबर आहे. बँकेत तुमचे आले 11,000 म्हणजे प्रीमियम इन्क्लूड आहे आणि पेमेंट करताना फक्त त्याचे 10,000 त्याला देणार आपण. आणि हे 1,000 रुपये सिक्युरिटी प्रीमियमला आपण ट्रान्सफर करणार आपल्या सिक्युरिटीसाठी. आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा इथं काय झालं आहे इथं पहा बँक अकाउंट प्रीमियमनी लक्षात ठेवा. इथं काय झालं आहे प्रीमियमनी तुम्हाला पैसे आले. प्रीमियमनी पैसे आले म्हणजे 110 रुपये आले एक्स्ट्रा आले पैसे. लक्ष द्या. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट तुम्हाला सांगितलं. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट कशासाठी बनवतात रिडीमेबल प्रीमियमनी करताना. ज्यावेळेस तुम्ही प्रीमियमनी रिडीमेबल करता पैसे परतफेड एक्स्ट्रा करता त्यावेळेस तो हा लॉस आहे 500 रुपये. आणि डिबेंचर जे आहेत ते 10,000 रुपयाचे आहे ते ओरिजिनल किंमत. ठीक आहे. सिक्युरिटी प्रीमियमला म्हणजे तुम्ही जे एक्स्ट्रा 1,000 घेतलेले त्याच्यात ते सिक्युरिटी प्रीमियमला घ्यायचे. सिक्युरिटी प्रीमियमचे पैसे डिबेंचर होल्डरला मिळत नाहीत हे लक्षात ठेवा. कोणते पैसे मिळतात ज्यावेळेस प्रीमियम रिडम्पशन तुम्ही प्रीमियमने करता त्याचं सेपरेट अकाउंट आपण तयार करतो 500 रुपये ते पैसे त्याला मिळतील. आलं लक्षात. इथं बघा प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. समजलं का. नरेशन तीच लिहायची 12% डिबेंचर इश्यू 10% प्रीमियम आणि रिडीमेबल 5% प्रीमियम. म्हणजे 10% एकंदरीत तुम्ही 10 रुपये प्रीमियमचे इश्यू करताना एक्स्ट्रा घेतले आणि पेमेंट करताना 5% प्रीमियमने दिले. समजलं का. त्याच्यानंतर पहा बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट. आता बँक अकाउंट डेबिट इथं कितीने इश्यू कितीने झाला आहे पारने झाला डिस्काउंटने का कशाने पारने झाला. 10,000 म्हटलं की पारने झाला. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर म्हटलं ना तुम्ही प्रीमियम करताय पेमेंट करताना रिडीमेबल करताना प्रीमियमने करताय. ठीक आहे. म्हणजे 500 रुपये तुमचा इथं काय झाला इथं लॉस म्हणून दाखवला तुम्ही. समजलं का. आणि 12% डिबेंचर अकाउंट 10,000 आणि प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट 500. समजलं का. अशा प्रकारे पेमेंट करताना तुम्ही एक्स्ट्रा पेमेंट करताय आणि तुम्हाला पारनेच इश्यू केला आहे तो अगोदर. समजलं का.
त्याच्यानंतर पहा शेवटची एंट्री आता इथं डिस्काउंटनी इश्यू झाला. इश्यू कसा झाला? डिस्काउंटनी. आणि प्रीमियम करताना तुम्ही काय करताय, सॉरी रिडीमेबल करताना प्रीमियमनी करताय. रिडीमेबल करताना काय करताय तुम्ही? प्रीमियमनी करताय. म्हणजे मला सांगा आता लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट 1000 रुपये, 1000 कशाचा लॉस आहे? डिस्काउंटचा. त्यांनी इथे एकत्र दिलंय, ठीक आहे. आणि 500 रुपये तुम्ही कशाचा लॉस करताय? प्रीमियमचा लॉस आहे 500 रुपये. इश्यू करते वेळेस तुम्ही काय केलेत? 1000 रुपये कमी घेतलेत आणि पेमेंट करते वेळेस तुम्ही 500 रुपये एक्स्ट्रा दिलेत. मी तुम्हाला ते उदाहरण दिलं ते दुकानात तुम्ही काय एखादं कापड किंवा काहीतरी वस्तू घेतली 100 रुपयाची, ठीक आहे, तुम्हाला ते विकताना 10 रुपये तिथेही कमी दिले आणि एक्स्ट्रा 10 रुपयाचं काहीतरी तुम्हाला वर दिलं. तसा प्रकार झाला आहे. इथे 1000 रुपये सुरुवातीला कमी घेतले त्याच्याकडून आणि देताना 500 एक्स्ट्रा दिले. बघा नाही तर इथं 9000 बँकेतून घेतले आणि पेमेंट करताना काय करावं लागेल? 10,500चं पेमेंट करावं लागेल. समजतंय का? अशा प्रकारे अकाउंट्स ट्रीटमेंट ऑफ डिस्काउंट किंवा लॉस इश्यू ऑफ डिबेंचर्स. इथं तुम्हाला सांगितलं की डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर बिईंग अ कॅपिटल लॉस कॅन बी रिटर्न ऑफ अगेन्स्ट कॅपिटल प्रॉफिट. ज्यावेळेस तुम्ही इश्यू ऑफ डिबेंचर करता डिस्काउंटनी त्यावेळेस तुमचा तो कॅपिटल लॉस असतो. कोणता लॉस असतो? कॅपिटल लॉस, ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर कॅन बी ट्रीटेड ॲज डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड रिटर्न ऑफ अगेन्स्ट रेव्हेन्यू ओव्हर द पिरियड ऑफ लाईफ ऑफ डिबेंचर्स. आणि ज्यावेळेस तुम्ही इश्यू ऑफ डिबेंचर करता डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर म्हणजे तुम्ही जे प्रीमियमचा एक्स्ट्रा पेमेंट करताय तो जो तिथं लॉस झालेला असतो ते डेफर्ड एक्सपेंडिचर म्हणून तुम्ही डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून घेत असतो. आलं लक्षात? म्हणजे भविष्यकालीन ते तुम्हाला एक लॉस आहे. आता फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि फ्लक्च्युएशन इन्स्टॉलमेंट मेथड, ठीक आहे. आता फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे त्याच्यामध्ये फिक्स अमाऊंट जे काय ठरलेली असते आणि फ्लक्च्युएशन इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे तुम्ही पेमेंट करताना ते टप्प्याटप्प्याने पेमेंट करता. बंद झाला? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे काय? समजा तुम्हाला 1 लाख रुपये डिबेंचर्सचे द्यायचे, तुम्ही एकदा देऊन टाकाल त्याच्या व्याज वगैरे जे काय असेल ते फिक्स जे काय असेल ते. फ्लक्च्युएशन इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे काय? ते इन्स्टॉलमेंट करून दिले जातात. 1 लाख रुपये तुमच्याकडून मी घेणार कर्ज म्हणून आणि तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे देणार. यावर्षी 50,000 देणार, पुढच्या वर्षी 50,000 असे टप्प्याटप्प्याने देणार आणि त्याच्यासोबत व्याज पण तसेच टप्प्याटप्प्याने देणार. त्याला म्हणतात फ्लक्च्युएशन इन्स्टॉलमेंट मेथड. समजलं का? आता पहा त्याचा आपण एक प्रॉब्लेम बघू. इलिस्ट्रेशन 11 बी लिमिटेड इश्यू 2012% डिबेंचर ऑफ ₹100 each at a discount 6% on 1st April 2018 repayable by equal annual drawing in 4 years. You are required to show the discount on issue of debentures account over the period. इथं काय सांगितलं की बी कंपनीने 2000 डिबेंचर इश्यू केले. एकाची किंमत आहे 100 रुपये. किती रुपये होतील ते? 2 लाखाची इश्यू केले, बरोबर आहे. 12% डिबेंचर नाव आहे त्याचं म्हणजे 12% इंटरेस्ट द्यावं लागेल ॲन्युअली, बरोबर आहे का नाही? आणि पुढं काय सांगितलंय? हां, त्याच्यावर 6% डिस्काउंट आहे, ठीक आहे. म्हणजे 6% डिस्काउंट तुम्हाला हे करायचं आहे, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. आलं लक्षात? 6% डिस्काउंट 1st एप्रिलला रिपेबल इक्वल अमाऊंट ड्रॉईंग, ठीक आहे. 6%ने तुम्हाला त्याच्यावरचा डिस्काउंट काढायचा आणि तो इन्स्टॉलमेंटनी पे करायचा. आलं लक्षात? म्हणजे मला सांगा 2 लाख रुपये तुमचे झाले, ते 2 लाख रुपये तुम्ही 4 वर्षात देणार आहेत. 1, 2, 3, 4, ठीक आहे. म्हणजे 1 एप्रिल 2018ला 2 लाख घेतले, 1 एप्रिल 2019ला तुम्ही 50,000 देणार, इथं 50,000 देणार, इथं 50,000 देणार, असे इन्स्टॉलमेंटनी देणार. एका वर्षाची दिलेच नाही, 3 वर्षाचेच पैसे दिलेत, 1, 2, 3. आणि इथे घेतलेले होते ना, कारण लगेच आज देणार आज घेणार 2 लाख आणि आजच पेमेंट करणार का 50,000? नाही, 1 वर्षाने पेमेंट करणार. इथं 50 दिले, इथं 50 दिले, इथं 50 दिले, 3 वर्ष दिले. आउटस्टँडिंग बॅलन्स आणखीन 50,000 राहिलं. समजलं का? मग आता ह्याच्यावर काय करायचं? इंटरेस्ट. मला सांगा बरं आता 2 लाखावर 6% किती होतात? 2 लाखावर 6% किती होतात? 12,000. मग ते आपल्याला 12,000 कसे द्यायचे? इन्स्टॉलमेंटनी, 4 वर्षाचे इन्स्टॉलमेंट कसे देताल मग? 3,000 का? 3,000 नाही. मला सांगा इथं तुम्ही पेमेंट केलं 50,000चं, बरोबर आहे का नाही? मग बॅलन्स तुमचा 1.5 लाखाचं इथे बाकी राहिलं ना.
मग ते 1.5 लाखाचा तितकाही अमाऊंट जायला पाहिजे, ठीक आहे, म्हणजे त्या पद्धतीने होणार नाही, त्यांचा रेशो काढावा लागतो, असा रेशो, ठीक आहे, तुम्हाला सांगतो. आधी तुमच्या पद्धतीने बघू, तुम्ही काय म्हणलं होतं, इकडे लक्ष द्या आता. तुम्ही काय म्हणताय तिथं ते लक्ष द्या आता. वैभव 3,000 एका वर्षी द्यायला पाहिजे, 3,000 दुसऱ्या वर्षी, ठीक आहे, 3,000 तिसऱ्या वर्षी आणि 3,000 चौथ्या वर्षी. ओके, म्हणजे 12,000 रुपये झाले, ठीक आहे. 4 3 12 झाले का 12,000. पण मला सांगा, इथं तुमच्याकडे अमाऊंट जास्त होती. पहिल्या वर्षी 2019चे पेमेंट करताना तुमच्याकडे 2 लाख अमाऊंट होती. त्यावेळेस तुम्ही बरोबर आहे समजा 3,000 रुपये त्याच्यावर काय केला आपण, डिस्काउंट कॅल्क्युलेट केला, बरोबर आहे का नाही. पण इथं हे करताना तुमच्याकडे 1.5 लाखच अमाऊंट राहिली होती ना, मग तिथे 3,000 कसं येईल, मग इथं ते 1 लाखच राहिली होती. 1.5 लाखावर 60% नाही, ते रेशो काढायचे. तुम्हाला 12,000च द्यायचे, ठीक आहे, त्या 2 लाखावरच द्यायचे, पण त्याचा रेशो काढावा लागतो. मला सांगा, पहिल्या वर्षी इतकं बॅलन्स तुमच्याकडे होतं, दुसऱ्या वर्षी इतकं होतं, तिसऱ्या वर्षी इतकं, चौथ्या वर्षी इतकं बॅलन्स राहिलंय, त्याचा जर रेशो काढला, सगळे 0 कट केले, पहा इथं 4 0 कट केले, इथं 1 2 3 4 0 कट केले, ठीक आहे, इथं 1 2 3 4 0 कट केले, आणि इथं 1 2 3 4 0 कट केले, ठीक आहे. किती राहतात मग, 20 15 10 आणि 5 राहतात का. हे समजलं का, सगळे 4 4 0 कट केले ना सगळे, हे समजलं का. आता 5च्या पाट्यात सगळे अमाऊंट येतात ना, 5च्या पाट्यात सगळे अमाऊंट येतात. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 20, म्हणजे हा रेशो निघाला आपला, समजलं का. मग आता ह्याची सगळ्यांची टोटल करायची, ठीक आहे. 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 4 10, टोटल किती होते 10. म्हणजे तुम्ही 12,000 रुपयाचे 10 भाग जर केले तर किती होणार आहेत, 1200. आणि त्या 1200ला एकदा 4 ने इंटू करायचं, एकदा 3 ने, एकदा 2 ने, एकदा 1 ने. आलं लक्षात, करा मग. समजलं का आता. हे 4 ने जर 00 4 1 4 4 2 8 आणि 4 1 4 4,800, हे म्हणून 4,800 आले, समजलं का. हां, त्याच्यानंतर 12 1 12 12 12 3 36, ठीक आहे, 12 2 24 आणि 12 1 12, अशा पद्धतीने. म्हणून या 3 3 हजार घ्यायचं नाही, इन्स्टॉलमेंट घ्यायची ना तुम्हाला, कारण बॅलन्स तुमचं काय होतंय, कमी कमी होतंय, तशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचे. समजलं का. समजलं का तुमच्या दोघींना. नुसतं हो म्हणा जा, नुसतं हो. सोडवा म्हणलं तर मग नाही समजत. समजलं का, समजलं सर्व प्रॉब्लेम.